शहापुरातील गुंठेवारीतील भूखंडाची खोट्या कागदपत्रांद्वारे दुबार विक्री करून त्याचे दस्त नोंदणी केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। संतोष धोंडीराम गौड, कल्पना यशवंत सुर्वे, दत्तात्रय यशवंत सुर्वे, लक्ष्मी गजानन सुर्वे, नरेंद्र गजानन सुर्वे, माधुरी गजानन सुर्वे, सुहास बाबूराव कुंभार, साईनाथ चंद्रकांत शास्त्री, संजय मारुती घाटगे, विजय मारुती घाटगे, सर्व राहणार शहापूर परिसर अशी त्या संशयितांची नावे आहेत। याची फिर्याद दुय्यम उपनिबंधक संजय गणपती भिलारी वय 55 राहणार कोल्हापूर यांनी दिली आहे। येथील गोविंदराव हायस्कूल समोरील दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे। संशयित संतोष गौड, कल्पना सुर्वे, दत्तात्रय सुर्वे, लक्ष्मी सुर्वे, नरेंद्र सुर्वे, माधुरी सुर्वे आदींनी संगनमत करून शहापुरातील गट क्रमांक 287-7 मधील गुंठेवारी नियमाधीन झालेल्या भूखंड क्रमांक 1 याचे क्षेत्र 627.15 चौरस मीटर मधील कल्पना सुर्वे, दत्तात्रय सुर्वे, लक्ष्मी सुर्वे आणि गजानन सुर्वे यांच्या नावे कोणतेही क्षेत्र विक्री शिल्लक नसल्याचे माहित असतानाही त्यांच्या नावे उरलेले रस्त्याचे क्षेत्र 7/12 पत्रकीत दिसत असल्याचा गैरफायदा घेऊन ही मिळकत भूखंड क्रमांक 1 मधीलच असल्याचे भासविण्यासाठी खोटे जबाब देऊन खरेदी पत्र व वटमुक्त्यार पत्र संशयित संतोष गौड यांना करून दिले। त्याच अनुषंगाने रजिस्टर दस्ताने आणि वटमुक्त्यार पत्राच्या आधारे संतोष गौड यांनी आपल्या नावे खरेदी पत्र पुरे करून घेतले। यावेळी दस्ता साक्षीदार म्हणून संशयित सुहास कुंभार, साईनाथ शास्त्री तसेच ओळख देणारे संजय घाटगे, विजय गाताडे यांनी दस्त नोंदणी करताना खोटी व चुकीची माहिती दिली। तसेच हा भूखंड दुबार विक्री करून त्यास दस्त नोंदणी करण्यासाठी बेकायदेशीरपणे कागदपत्रे जोडून दस्त नोंदणीसाठी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। याची माहिती पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली। अधिक तपास उपनिरीक्षक मृणाली पाटील करीत आहेत।